मोदींनी किती सिंदूर खावा सिंदूर लावावा जर लोकांनी ठरवलंय. बघा काय आहे ऑपरेशन सिंदूर, आणि त्याच्या काय धमन्यामध्ये आता रक्त नाही, काय म्हटलं ते सिंदूर आहे. तुम्हाला माहिती आहे ना सिंदूर जो आहे, पूर्वीच्या काळामध्ये कोणाला मारायचं असेल तर जेवणात सिंदूर टाकायचं. म्हणजे याच्या नसामध्ये विष आहे. सिंदूर हे एक पवित्र असं भाग्याचं आपलं सौभाग्य आहे. रक्तामध्ये सिंदूर जो माणूस टाकतोय तो माणूस किती विषारी असेल. पूर्वीच्या काळामधला तर इतिहास पाहिला, एखादा सुंदर चांगला गवई असेल गाणारा, त्याचा घसा मारायचा असेल तर त्याला पानातून सिंदूर द्यायचे, बरोबर ना. त्या काळामध्ये त्याला पानामध्ये किंवा खाण्यामध्ये त्याला सिंदूर टाकला की त्याचा आवाज गेला. विष अन्नामध्ये टाकायचे. तर मोदी हा विषारी माणूस आहे. हे आता मला पाहिलं की तुम्हाला सांगतो, माझ्या धंद्यामध्ये रक्त नाही, तो विष आहे. तर असा विषारी माणसाविषयी आपण सतत प्रचार केला पाहिजे की आपण या विषयाची परीक्षा आता घेऊ नका. हा जो मतदारसंघ आहे हा जसा शिवसेनेला मानतो तसा शरद पवार साहेबांना मानणारा फार मोठा मानलं पाहिजे. इथे पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे, आणि त्या एका प्रेमापोटी जागा आपण पवार साहेबांची जागा म्हणून, कारण त्यांचे स्थानिक तेव्हा ते आमदार होते, मंत्री होते, ते सोडून गेले. पण त्यांच्यात एक बरं असतं, सोडून गेले तरी बाजूला बसतात एकमेकांना. आम्हाला तर असं असे बाजूला बसतात, येतात, घेतात, आशीर्वाद देतात. आम्ही बघत नाही. माझ्यासारखा माणूस तर समोर एकदा आमच्या समोर कोणी येत नाही, एकदा आमच्या समोर कोणी येत नाही, बाजूने कोणी जायला तयार नाही. माझ्या कुठेतरी येऊ द्या हे जुने सगळे लोक. कोणी मी येतोय म्हटलं की ते आतमध्ये बंद असतात, कुठेतरी नको यांना जाऊ द्या. मोदी माझ्या समोर, बाकी तुम्ही जात असेल तर दुसऱ्या गाडीमध्ये जा. नजरेला नजर भिडवायची हिंमत नाही याला, आणि गातारांची असताच कामा नाही. त्याच्यामुळे एकदा आपण या मतदारसंघामध्ये स्वतःची परीक्षा घ्यावी असं मला कधी कधी वाटतं. एकदा आपण आपली परीक्षा घ्यावी या मतदारसंघात. आणि मी परत सांगतो, राजकारणामध्ये काय उलटापालट होईल सांगता येत नाही. कधी आपल्यावरती स्वबळावर लढण्याची तयारी आली तर आपल्याकडे तयारी पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.